हॅलो ऑल. जो सामना आता आपण बघणार होतो एशियन नेशन्स कप 2020 मधला सामना आहे, जिथे खेळणारे खेळाडू आहेत पांढऱ्या बाजूला तैमूर इगोनिन आणि काळ्या बाजूला निहाल सरीन. तर तैमूर इगोनिन हा ऑस्ट्रेलियाचा प्लेअर आहे, निहाल सरीन हा इंडियन प्लेअर आहे. तर हा ऑस्ट्रेलिया वर्सेस इंडिया यांच्यातला सामना होता आणि हा एक अतिशय अमेझिंग गेम आहे जो तुम्हाला नक्की आवडेल. तर या सामन्यात काय झालं ते आपण बघू. डावाची सुरुवात पांढऱ्या खेळाडूने केली E4, उत्तर आले E5, नाईट F3, नाईट C6, बिशप B5. तर ही रुई लोपेज ओपनिंग आहे किंवा जिला काही ठिकाणी स्पॅनिश ओपनिंग असं सुद्धा म्हणतात. पुढची चाल होती A6, मॉर्फी डिफेन्स, बिशप A4, नाईट F6, कॅसल बाय व्हाईट, बिशप E7, D3, B5, बिशप B3, D6, A3, कॅसल बाय ब्लॅक, नाईट C3, नाईट A5, बिशप A2. तर बिशप A2 ही चाल खेळण्यामागे काळा घोडा जो आता A5 घरावर आहे त्याने पांढरा उंट मारू नये हा प्रयत्न होता. कारण तुम्ही जर आता परिस्थिती पाहिली तर पांढरा उंट जो आहे तो F7 घरावरचा प्यादा कंट्रोल करतोय, ज्याच्यामुळे काळा राजा अडचणीत येऊ शकतो. सो पांढरा मोहरा एक अतिशय महत्वाचा अटॅकिंग मोहरा आहे आणि म्हणूनच काळ्या खेळाडूने नाईट A5 ही चाल खेळून पांढऱ्या उंटावरती अटॅक केला होता. या परिस्थितीत पुढची चाल होती बिशप E6. तर आता काळ्या उंटाच्या साह्याने पांढऱ्या उंटावरती अटॅक आहे, जेणेकरून पांढरा उंट लवकरात लवकर एक्सचेंज व्हावा. आणि मी म्हणालो तसं की त्याचं कारण F7 हे प्याद अंडर अटॅक आहे. पुढची चाल होती B4. आता काळ्या घोड्यावर अटॅक आहे, पण बिशप टेक्स A2 पहिल्यांदा उंट एक्सचेंज केला. रूक टेक्स A2, नाईट C6, बिशप G5, नाईट G4, बिशप D2, नाईट F6, बिशप G5, नाईट G4, बिशप D2, नाईट F6. आणि आता जर पांढऱ्या खेळाडूने पुन्हा बिशप G5 ही चाल खेळली असती तर हा गेम रिपिटेशन ऑफ द मूव्ह मुळे ड्रॉ झाला असता. म्हणून H3 ही मूव्ह खेळून पांढऱ्या खेळाडूने गेम ड्रॉ होण्यापासून रोखलेला आहे. पुढची चाल होती क्वीन D7, रूक E1, रूक F2 E8, बिशप G5, रूक A2 B8, बिशप टेक्स F6, बिशप टेक्स F6, नाईट D5. आणि नाईट D5 हा मोहरा तुम्ही बघा, हा ऑक्टोपस नाईट झालेला आहे. द रिझन इज, तुम्ही जर पाहिलं तर E कॉलमवरचं प्यादा पुढे आलेलं आहे, C कॉलमवरचं प्यादा काळ्या घोड्यानेच अडवलेलं आहे आणि तसंच पांढरा उंट देखील काळ्या खेळाडूकडे नाहीये, ज्यामुळे पांढऱ्या घरावरचा हा घोडा आता ऑक्टोपस नाईट झालेला आहे, जो हत्ती, वजी आणि उंट राजा यांच्या सगळ्यांच्या आजूबाजूचे स्क्वेअर कंट्रोल करतोय. सो तो एक अतिशय पॉवरफुल मोहरा झालेला आहे. या परिस्थितीत पुढची चाल होती बिशप D8. बिशप D8 या मागचं लॉजिक हेच होतं की काळा उंट एक्सचेंज करायचा नाहीच, पण त्याचप्रमाणे तुम्ही जर पाहिलं तर नाईट D5 यानंतर समजा काहीतरी रॅन्डम चाल खेळली असती, लेट्स से हत्तीची चाल खेळली, रूक A8, तर या परिस्थितीमध्ये पांढऱ्या खेळाडूने काळा उंट कदाचित मारला असता, जेणेकरून राजाला चेक बसला, वजीर ट्रॅप आहे, कंपल्सरी पॉन टेक्स नाईट अशी परिस्थिती बोर्डवर झाली असती, जिथे काळा राजा एक्सपोज झालेला आहे, पॉन स्ट्रक्चर खराब झालेलं आहे. हे काळ्या खेळाडूला अर्थातच नको होतं. म्हणूनच नाईट D5 नंतरची चाल होती बिशप D8. त्याने काळा उंट एक्सचेंज करू दिला नाही. पुढची चाल होती C4, नाईट E7, रूक C2, C6. आणि आता C6 ची चाल खेळून पांढऱ्या घोड्यावरती अटॅक आहे. मी म्हणालो तसं की पांढरा घोडा अतिशय पॉवरफुल झाला होता, म्हणून त्याच्यावरती अटॅक केला. नाईट टेक्स E7 चेक, बिशप टेक्स E7, D4, E टेक्स D4, क्वीन टेक्स D4, क्वीन D7, क्वीन D3, बिशप F8, नाईट D4, C5, नाईट F3, H6. तुम्ही जर आता पाहिलं तर या डावामध्ये दोन्ही खेळाडूंनी अजूनही फार अवघड किंवा फार वेगळ्या कुठल्याही चाली खेळल्या नाहीयेत, पण परिस्थिती तुम्ही जर पाहिली तर दोन्ही खेळाडू अजूनही एकमेकांवरती डिसायसिव्ह अटॅक करू शकत नाहीये. दोघांचे पॉन स्ट्रक्चर बऱ्यापैकी इंटॅक्ट म्हणजे चांगलं आहे, दोघांकडेही मोहरे समान आहेत. त्याचप्रमाणे दोन्ही खेळाडूंकडे वजीर देखील आहे, म्हणून दोघेही अननेसेसरी रिस्क अजून घेत नाहीयेत.
या परिस्थितीत पुढची चाल होती रूक E3, रूक E2 D8, क्वीन E2, C takes B4, A takes B4, B takes C4, रूक takes C4, D5. तर आता आपण पाहिलं की दोन्ही खेळाडूंनी आता ते आधी एक्सचेंज केलेली आहेत, पण ते करण्याच्या आधी त्यांनी आपले हत्ती आणि वजीर जे आहेत ते प्रॉपर स्क्वेअर्स वरती सेट केलेले, जिथून ते एकमेकांना सपोर्ट करू शकतात. या परिस्थितीत पुढची चाल होती E takes D5, क्वीन takes D5. आता पांढऱ्या हत्तीवरती अटॅक आहे, रूक D4, पण रूक D4 ही चाल खेळून पांढऱ्या खेळाडूने उलटा काळ्या वजिरावर अटॅक केला. D4 घराच्या हत्तीला घोड्याचा सपोर्ट आहे, सो क्वीन D7, रूक G4, आणि आता मात्र रूक G4 ही चाल खेळली, हत्ती एक्सचेंज केला नाही, त्याऐवजी रूक G4 चाल खेळून G7 प्याद्यावरती अटॅक केलेला आहे. पुढची चाल होती बिशप टेक्स B4. अशा प्रकारे आता काळा खेळाडू एका प्यादाने आघाडीवर आहे आणि त्याने B4 हे जे प्यादा आहे या B4 प्यादा सॅक्रिफाईस केलेलं एक गॅम्बिट खेळलं होतं फॉर द मूव्ह रूक B3. तर आता तुम्हाला या मूव्हच्या मागचं लॉजिक कळलं असेल किंवा B4 हे प्यादा सॅक्रिफाईस का केलं हे कळलं असेल, कारण त्याला काळा उंट जो आहे तो ट्रॅप करण्याचा प्रयत्न तो करत होता. आता काळ्या उंटावरती डबल अटॅक आहे, पण निहाल सरींकडे एक चांगली चाल होती A5 चाल खेळल्यामुळे आता तर तुम्ही पाहिलं तर उंटाला हत्ती मारू शकत नाही, सो काळा खेळाडू आता एका प्यादाने आघाडीवर आहे आणि त्याची पोझिशन आता खूप चांगली आहे. पुढची चाल होती क्वीन B2. आता काळा खेळाडू जो आहे तो पांढरा खेळाडू जो आहे तो त्या काळ्या उंटावरती अटॅक करण्याचा प्रयत्न करतोय, कारण उंट आणि प्याद हे जर कॉम्बिनेशन तसंच फिट राहिलं तर पांढऱ्या खेळाडूला खूप त्रास होऊ शकेल. सगळं मटेरियल जर एक्सचेंज झालं तर त्यानंतर A5 हे प्याद पास पॉन आहे, जे पास पॉन पुढे जाऊन वजीर बनू शकतं, सो ते आत्ताच रोखणं गरजेचं आहे. पुढची चाल होती F5, रूक G3, रूक D1 चेक, किंग H2, क्वीन C7. आता पहिल्यांदा काळ्या खेळाडूने आपला वजीर जो आहे तो हत्ती आणि वजिराच्या लाईन मधून बाहेर काढला. ज्यानंतर दुसरा उपयोग म्हणजे तुम्ही पाहिलं तर G3 या घरावरचा हत्ती जो आहे तो आता पिन झालेला आहे, त्या हत्तीला आता कुठेही हलता येणार नाही आणि पांढरा राजा H2 स्क्वेअर वरती अडकलेला आहे, त्याला खाली देखील येता येणार नाही. पुढची चाल होती नाईट D4, बिशप D6. आणि आता मात्र निहाल सरींने काही कॅल्क्युलेशन्स केली होती आणि ती कॅल्क्युलेशन्स करून त्याने बिशप D6 चाल खेळली, त्याने हत्ती एक्सचेंजची ऑफर दिली, पण त्याच वेळी पांढऱ्या हत्तीवरती आता बिशप आणि वजीर असा डबल अटॅक आहे. पुढची चाल होती रूक टेक्स B8 चेक, क्वीन टेक्स B8. आता काळा खेळाडू क्वीन एक्सचेंजची देखील ऑफर देतोय, कारण या सगळ्या मागचं लॉजिक एकदम सिंपल होतं. या अशा परिस्थितीत पांढऱ्या खेळाडूने खेळलेली चाल होती क्वीन A2 चेक, त्याने क्वीन एक्सचेंज केली नाही. रिझन इज जर क्वीन एक्सचेंज केली असती तर या परिस्थितीमध्ये काळ्या खेळाडूने शांतपणे वजीर मारला असता. आणि आता अशी परिस्थिती आहे की तुम्ही कुठलीही चाल जरी खेळली तरीही हत्तीला मारलं जाण्यापासून रोखू शकत नाही, कुठलीही चाल खेळून बघा. या परिस्थितीमध्ये हा हत्ती मारला जाणार हे निश्चित आहे. म्हणूनच क्वीन टेक्स B8 यानंतर क्वीन एक्सचेंज करणं हे पांढऱ्या खेळाडूसाठी जास्त डेंजरस असलं असतं. तर या परिस्थितीत पुढची चाल होती क्वीन A2 चेक, वेगळा अटॅक करण्याचा प्रयत्न आहे. किंग H7, नाईट टेक्स F5. नाईट टेक्स F5 ही चाल खेळून तुम्ही जर पाहिलं तर काळ्या उंटावरती अटॅक आहे, ज्याला निहाल सरींने उत्तर दिले क्वीन D1 आणि पुन्हा एकदा क्वीन एक्सचेंजची ऑफर दिलेली आहे. आणि आता क्वीन एक्सचेंज ऍक्सेप्ट करण्यापासून दुसरा कुठलाही पर्याय नाही. त्याचं कारण समजा या परिस्थितीमध्ये दुसरी कुठलीही चाल खेळली असते, एक रॅन्डम चाल म्हणून लेट्स से क्वीन F7, तर रूक H1 हा शेकमेट झाला असता. किंवा क्वीन B1 यानंतर तुम्ही जर पाहिलं तर राजासाठी कुठेही सेफ स्क्वेअर देखील ओपन करता येत नाहीये, बिकॉज पांढरा हत्ती G3 घरावरती पिन झालेला आहे. एक रॅन्डम व्हेरिएशन म्हणून तर काळा उंट जरी मारला तरीही पुन्हा चेकमेट होणार आहे निश्चित आहे. म्हणजेच क्वीन एक्सचेंज
करावीच लागणार होती, म्हणून क्वीन टेक्स B1. ज्यानंतर निहाल सरींची चाल होती अमेझिंग मूव्ह बिशप टेक्स G3 चेक. तुम्ही जर पाहिलं तर निहाल सरींने हत्ती मारलेला आहे आणि ही चाल खेळल्यानंतर पांढऱ्या खेळाडूने हार मान्य केली, कारण या परिस्थितीमध्ये तुम्ही जर पाहिलं तर पांढरा राजा तर कुठेही जाऊ शकत नाही, म्हणून जर उलट मारला तर रूक टेक्स B1 ही चाल येईल. आणि ज्यानंतर तुम्ही जर पाहिलं तर एंड गेम मध्ये निहाल सरींकडे घोड्याच्या बदल्यात हत्ती आहे, जो डेफिनेटली जास्त पॉवरफुल असतो. आणि त्याहून महत्वाचं म्हणजे एक कॉलम वरती 5 पॉन आहे, जे रोखलं जाणं जवळजवळ अशक्य आहे. अगदी घोडा जरी व्हेरिएशन ट्राय करून बघू, अगदी घोड्याने जरी प्यादाच्या जवळ याचा प्रयत्न केला तरीही हे असं काहीतरी व्हेरिएशन आपल्याला बघायला मिळू शकतं, जिथे काळा हत्ती जो आहे तो आपलं प्याद एकतर A1 घरावरून वाचू शकतो किंवा मोस्टली तो B4 घरावरून पण वाचू शकतो. बट ऍट एनी केस तुम्ही बघा, घोडा जो आहे त्याला प्यादासाठी सॅक्रिफाईस करावा लागेल. एक व्हेरिएशन म्हणून राजे वगैरे जवळ येऊ शकतात, तुम्ही नक्की ट्राय करून बघू शकता. एकंदरीतच व्हेरिएशन्स जी आहेत ती बरीच होऊ शकतात, पण कुठल्याही परिस्थितीमध्ये तुम्ही जर पाहिलं तर पांढरा घोडा आता काही झालं तरी C3 या स्क्वेअरवरून हटू शकत नाही. तो जो कुठे हटला तर प्याद पुढे जायला सुरुवात होईल. तर एकंदरीतच ही अशी काहीतरी परिस्थिती बोर्डवरती निर्माण होऊ शकते, जिथे आता परिस्थिती पाहिली तर एंड गेम मध्ये काळ्या खेळाडूची परिस्थिती खूप जास्त चांगली असली असती. हे लक्षात घेऊनच पांढऱ्या खेळाडूने आपली हार मान्य केली, ज्यावेळी निहाल सरीनने त्याचा हत्ती मारला, जी मूव्ह होती बिशप टेक्स G3 चेक. तर आय होप तुम्हाला हा गेम आवडला असेल तर जरूर शेअर करा, चॅनलला देखील सबस्क्राईब करा. मी अजूनही चांगले चांगले गेम्स घेऊन परत येईन. धन्यवाद.